बारामतीमध्ये काँग्रेसची माघार तरी निवडणूक बिनविरोध नाहीच. सुनेत्रा पवारांविरोधात अभिजित बिचुकले, करुणा मुंडेंसह 22 उमेदवार मैदानात. राहुरीची पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचे भाजपचे प्रयत्न फोल. एकूण 7 उमेदवार रिंगणात. महायुतीकडून अक्षय कर्डिले तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे गोविंद मोकाटे मैदानात. चांदिवली विधानसभा निवडणुकीतील ईव्हीएमची तपासणी करा, मुंबई हायकोर्टाचे आदेश. काँग्रेसच्या नसीम खान यांनी दाखल केली होती याचिका. गोंदूबाबा अशोक खरातच्या खात्यामध्ये एकाच दिवशी 4 कोटी रुपये आल्याची माहिती. पैसे पाठवणाऱ्यांचा पोलिसांकडून शोध सुरू, तर तिसऱ्या गुन्ह्यात खरातला 5 दिवसांची पोलीस कोठडी. गोंदू खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार. शिर्डी पोलीस लवकरच नोटीस पाठवणार असल्याची सूत्रांची माहिती. पतसंस्थेत चाकणकरांच्या कुटुंबातील 4 नावे खाती. नाशिक खासगी कंपनीतील अत्याचार प्रकरणात मोठी कारवाई. HR ला अखेर अटक, तर आरोपींवर मकोका आणि पोक्सो अंतर्गत कारवाई करण्याचे संजय शिरसाट यांची मागणी. नाशिक कॉर्पोरेट जिहाद प्रकरणावरून राजकीय वाद पेटला. खरात प्रकरणात नरबाईची भूमिका घेणारे नाशिकमधील कॉर्पोरेट जिहाद प्रकरणात एवढे आक्रमक का? राऊताचा सवाल. तर कारवाई केल्यानंतर मुख्यमंत्र्यांकडून पोलिसांचं कौतुक. एकनाथ शिंदेंवरील ठाणे की रिक्षा गाणं व्यवसायाचा भाग. कुणाल कामराचे विशेषाधिकार समितीसमोर स्पष्टीकरण, तर कागदपत्रांचा आढावा घेतल्यानंतर कारवाई संदर्भात निर्णय होणार. महामुंबईत उन्हाचा चटका वाढण्याचा अंदाज. गुरुवारी कमाल तापमानात 2 अंश सेल्सिअसची वाढ, तर पुढील 4 दिवसात पारा आणखी 2 ते 3 अंश सेल्सिअसनं वाढणार. केरळम आसामसह पुदुचेरीमध्ये विक्रमी मतदान. आसाममध्ये 85 तर पुदुचेरीमध्ये 90%. केरळमध्ये 78% इतक्या मतदानाची नोंद. विमान प्रवास 25% स्वस्त होण्याची शक्यता. इंधन शुल्क वाढीच्या पार्श्वभूमीवर केंद्राकडून पार्किंग आणि लँडिंग शुल्कात 25% कपात. आगामी 3 महिन्यांसाठी लागू होणार सवलत.